नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्ही-सी-सी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 6.2 बरोबर आहे, हाच पूर्ण कंप्लीट केला होता. आता या लेक्चरमध्ये आपल्याला सराव संच 6.3 सांख्यिकी या चॅप्टरचा गणित भाग 1 चा कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. सो सराव संच 6.2 मध्ये आपण काय काढलं बरं, तर मध्यक काढलं होतं. आता सराव संच 6.3 मध्ये काय काढायचं बरं, आपल्याला बहुलक काढायचं आहे. ठीक आहे. सो चला आपण जाऊया आपल्या लेक्चरकडे. तत्पूर्वी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स व्हिडिओज वगैरे तुम्हाला सगळे भेटत राहतील. ठीक आहे. सो चला आता जाऊया आपण सराव संच आपला 6.3 सोडवण्यापूर्वी थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन घेऊया. सो आपल्याला काढायचं काय बरं, तर बहुलक काढायचं आहे. ठीक आहे. सो आता बहुलक म्हणजे काय बरं, बहुलक म्हणजे एखाद्या संख्या असतील, जसं तुम्ही हे परत 8वी 9वीला बघितलेले बहुलक मीन्स काय, सर्वात जास्त जी संख्या येते त्याला बहुलक म्हणतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मोठा एक डेटा दिलाय आणि डेटामध्ये खूप सारखी वारंवार सारखी जर एखादी संख्या येत असेल तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात बहुलक. ठीक आहे. सो आता आपल्याला बहुलक कसं काढायचंय, जसं एक उदाहरण दिले बघा त्यांनी, की एखादी दुचाकी उत्पादक कंपनी विविध रंगामध्ये दुचाकी गाड्या तयार करते. ठीक आहे. कोणत्या रंगाच्या गाड्यांची पसंती सर्वाधिक आहे हे जाणून घेण्यासाठी ठीक आहे, त्या कंपनीला रंगाचे बहुलक माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे त्याचा बहुलक माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. विविध उत्पादने असणाऱ्या एखाद्या कंपनीला सर्वाधिक मागणी कोणत्या उत्पादनासाठी आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता वाटते. अशा वेळी त्याला बहुलक काढावा लागतो. सो अशा वेळेस आपल्याला काय काढावं लागेल, बहुलक काढावं लागेल. म्हणजे का आलं तुम्हाला, एक उदाहरण पण दिलंय त्यांनी, की एक कंपनी आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या केल्यात. पण गाड्या बघा खूप साऱ्या आपण जो बघतो, बाईक पण खूप साऱ्या मोस्ट ऑफ आपल्याकडे ब्लॅक कलरच्या आहेत. बरोबर आहे. सो याचा अर्थ काय झाला बरं, म्हणजे रेड पण आहेत, बरोबर आहे, ग्रीन पण आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल. बट जास्त करून कोणत्या आहेत, ब्लॅक कलरच्या आहेत. तर बहुलक काढण्यासाठी म्हणजे मागणी कोणती आहे, म्हणजे कंपनीला ज्या गाड्या घ्यायच्या लोकांना त्या कंपनीसाठी कोणत्या जास्त उत्पादन करावे लागतील, ते हे करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, बहुलक काढावं लागेल. मग त्यांना डेटा घ्यावा लागतो, त्या डेटावरून ते बहुलक काढू शकतात. तर आता एवढं हे नाही, आता कम्प्युटर सिस्टीम आलेली आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली बहुलक येऊन जातं. ठीक आहे. सो आता बघा आपल्याला बहुलक काढण्यासाठी काय काय लागणार आहे, तर बहुलक काढण्यासाठी आपल्याला सूत्र लागणार आहे बघा, यल अधिक F1 मायनस F0. ठीक आहे. त्याला भागिले 2F1 मायनस 2 काय बघा, F1 मायनस F0 मायनस F2 आणि याला गुणाकारामध्ये कोण आहे बरं, H आहे. हा जो यल आहे तुमचा, याला गुणाकारामध्ये कोण आहे बघा, H आहे. हा जो यल आहे, ठीक आहे, हा यल तुम्हाला बेरजेमध्ये आहे. हा जो यल आहे ना, हा यल तुम्हाला बेरजेमध्ये, जसं अगोदरच्या याच्यामध्ये बघा मध्य काढण्यासाठी यल होतं, इथं पण यल आहे. मध्य काढण्यासाठी गुणाकारामध्ये एच होतं, इथं पण एच आहे. तिथं ब्रॅकेट होतं, पण काय होतं बरं, n/2 मायनस सी एफ अपॉन एफ होतं. बरोबर आहे. n/2 वजा सी एफ, त्याला भागाकारामध्ये एफ होतं. इथं n/2च्या ऐवजी कोण आहे बरं, F1 वजा F0. बघा F1 वजा F0 आणि त्याला भागिले कोण आहे बरं, 2F1 F0 वजा F1 वजा F0 वजा F2. तर ही सूत्र लक्षात ठेवा, 2F1 वजा F0 वजा F2. सो 3 सराव संचसाठी पहिल्या सराव संचमध्ये 3 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, 3 सूत्र आहेत. दुसऱ्या सराव संचमध्ये एकच आहे आणि तिसऱ्या सराव संचमध्ये सुद्धा एकच आहे. तर आता परत यल म्हणजे काय, एच म्हणजे काय, F1 म्हणजे काय, F0 म्हणजे काय, आपल्याला हे सगळं परत काय करायचंय, बघायचंय. ठीक आहे. सो चला आपण जाऊया आपल्या सराव संचकडे. तर लक्षात ठेवा, तत्पूर्वी त्यांनी इथे नोटिफिकेशन दिले. यल म्हणजे काय बरं, जो बहुलकी आहे वर्गाच्या खालची मर्यादा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा, जो आपण यल काढला होता अगोदर, पण जो खालचा लोअर क्लास आहे तो घ्यायचा होता. F0 म्हणजे F1 म्हणजे काय बरं, बहुलकीय वर्गाची वारंवारता. म्हणजे वारंवारतामधला जो सगळ्यात मोठा नंबर असेल तो F1 असेल. ठीक आहे. याच्या वरचा जो असेल तो तुमचा F0 असेल, बहुलकीय वर्गाच्या आधीचा. बघा बहुलकीय वर्ग कोणाला म्हटलं बरं त्यांनी, F1ला. म्हणजे जी वारंवारता सगळ्यात मोठी असेल त्याला F1 म्हणा, त्याच्या वरच्याला F0 म्हणा, त्याच्या खालच्याला तुम्ही F2 म्हणा. बहुलकीय वर्गाच्या पुढची संख्या म्हणजे खालची संख्या. ठीक आहे. आणि एच म्हणजे काय बरं, तर जे वर्ग दिले त्या वर्गामधलं जे वर्गांतर आहे, म्हणजे त्यांच्यातला जो डिफरन्स आहे तो म्हणजे तुमचा कोण असायला पाहिजे, एच असायला पाहिजे. लक्षात आलं. F1 म्हणजे काय, जी सगळ्यात जास्त वारंवारता आहे ती, त्याच्यावरचा F0 असेल, त्याच्या खालचा F2 असेल. लक्षात येतं. आणि F1च्या लाईनमधला जो खालचा तुमचा वर्ग असेल त्याला यल म्हणणार. आणि एच म्हणजे काय, त्यांच्यातला फरक. एकदम सोपा आहे. सो चला आपण जाऊया आपल्या प्रश्न सराव संच 6.3 मधल्या पहिल्या प्रश्नाकडे. इथं तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त काय करायचं, जो मोठा आहे ठीक आहे त्याला तुम्हाला F1 म्हणायचं, त्याच्या वरच्याला F0 म्हणायचं आणि त्याच्या खालच्याला F2 म्हणायचं. लक्षात येते. आणि हा जो F1 आहे, या F1 मधला खालचा जो आहे त्याला तुम्हाला काय म्हणायचं, यल म्हणायचं.
लक्षात येतं. वारंवारतामधला जो सगळ्यात मोठा असेल तो F1, त्याच्यावरचा F0, त्याच्या खालचा F2. आणि हे सलग केलेले आहेत का वर्ग बघायचं, हे पण फार महत्त्वाचं आहे. सलग केलेले आपण बघितलं अगोदरच कसं करायचं. याच्यामध्ये एक उदाहरण आहे, तिथं तुम्हाला सलग करावे लागतात. सो इथे पण तुम्हाला सलग करायचे कसे ते माहीत आहे, आपण अगोदर बघितलं होतं. नसेल कुणाला लक्षात येतं अगोदरचा व्हिडिओ बघा. या लेक्चरमध्ये पण सांगाल मी, पण अगोदरचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. सो आपल्याकडे सूत्र काय अगोदर लिहून घेऊया बघा. काय L अधिक F1 वजा F0 बरोबर आहे, भागिले 2F1 वजा F0 वजा F2. आणि याला गुणाकारामध्ये कोण आहे बरं, याला गुणाकारामध्ये आहे H. लक्षात येते. याला गुणाकारामध्ये कोण आहे बघा, एक मिनिट, F2 आणि याला गुणाकारामध्ये आहे H. बरोबर आहे. सो सूत्र लिहून घेतलं आपण अगोदर. आता आपल्याला काय करायचं बरं, आता आपल्याला किमती ठेवायच्या याच्यामध्ये. ठीक आहे. सो अगोदर कोण कोण आहे बघा. सो जे दिलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तुम्ही असं पूर्ण वाक्यामध्ये लिहा बघा की F1 इज अ बहुलकीय वर्गाचा वारंवारता, ती कोण आली. त्याच्यानंतर L म्हणजे काय, बहुलकीय वर्गाच्या खालची मर्यादा. त्याच्यानंतर बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वारंवारता. F2 म्हणजे बहुलकीय वर्गाच्या पुढची वारंवारता. आणि मग त्याच्या पुढे हे किमती लिहायच्या. लक्षात येतं. मी आता डायरेक्ट लिहितो. कसं बघा की F1 ची किंमत आहे 80, F0 ची किंमत आहे 70 आणि F2 ची किंमत आहे 60. ठीक आहे. याच्या खालची जी संख्या असेल ती आहे तुमची H आहे तुमचा 4, सॉरी H नाही L आहे तुमचा 4. आणि H काय असेल बरं, H म्हणजे यांच्यातला फरक. तर बघा प्रत्येकामध्ये फरक कितीचा आहे बरं, 1चा आहे. सो H तुमचं यायला पाहिजे 1. लक्षात आलं. किमती ठेवल्या सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत. F1 F0 F2 L आणि H. ठीक आहे. आता तुम्हाला ह्या किमती काय करायच्या, फक्त तुम्हाला या सूत्रामध्ये काय करायच्या, ठेवायच्या. मग सूत्र काय बघा, L अधिक L किती बरं तुमच्याकडे, L आहे 4 अधिक F1 वजा F0. F1 किती आहे बरं तुमच्याकडे, F1 आहे तुमच्याकडे 80 वजा F0 किती आहे बरं, 70. बरोबर आहे. त्याच्यामध्ये किमती ठेवल्या. खाली काय बघा, 2 गुणिले F1. आता F1 ला जर 2 ने गुणलं तर 8 2 16 होतील, म्हणजे किती होतील बरं, 160 वजा F0 आणि F2. F0 किती आहे बरं, 70 आणि F2 किती आहे बरं, 60. आणि याला गुणाकारामध्ये कोण आहे बरं, याला गुणाकारामध्ये 1 आहे. आता 1 ने गुणलं तर काही फरक पडत नाही, पण आपण लिहूया. ठीक आहे. आता याला जर सोडवलं तर काय येईल बरं, हे 4 तसंच अधिक 80 मधून 70 गेले तर 10 राहतील. बरोबर आहे. आता हे 6 आणि 6 12 आणि 1 13 म्हणजे 130 होतील. 160 मधून 130 गेले तर 30 राहतील. बरोबर आहे. याला गुणाकारामध्ये 1. आता इथं 0 जर कट केला तर 4 अधिक 1 भागिले 3 येईल. बरोबर आहे. आता या जर 3 नी जर 1 ला भाग दिला तर भाग जाणार नाही. मग 0.3 तिरिक 9 परत 3 तिरिक 9 म्हणजे 4.33 हे तुमचं बहुलक यायला पाहिजे. लक्षात येते. 4.33 हे तुमचं काय, बहुलक आहे. लक्षात आलं. बहुलक कसं काढलं, F1 कसं काढायचं, F0 कसं काढायचं, F2 कसं काढायचं, लक्षात ठेवा. H L सूत्रात ठेवायचं, झालं तुमचं उत्तर. एवढंच करायचं होतं. क्लिअर आहे. ठीक आहे. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया, अजून एक सोडूया. सो याच्यामध्ये काय बघा, जो सर्वात मोठा असेल तो तुमचा कोण असेल बरं, सर्वात मोठा जो आहे तो तुमचा आहे F1. तो कोण आहे बघा, 100. सो हा झाला तुमचा F1. लक्षात येते. त्याच्यानंतर कोण आहे बरं, याच्या वरचा जो आहे तो आहे तुमचा F0. याच्या खालचा जो आहे तो आहे तुमचा F2. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता या F1च्या लाईन मधला जो लोअर क्लास आहे, लोअर वर्ग आहे, तो आहे तुमचा L. त्याला म्हणणार आपण 60. ठीक आहे. सो आपल्याला काय काय दिलं आपण इथं लिहून घेऊया. काय दिले बरं, F1 दिलाय 100, F0 दिलाय तुम्हाला 70 आणि F2 दिलाय तुम्हाला 80. बरोबर आहे. L तुम्हाला दिलाय 60. आता याच्यातला जर फरक बघितला तर कितीचा फरक आहे बरं, 0 आणि 20, 20 आणि 40 मध्ये. तर त्यांच्यातला फरक आहे 20. सो H तुमचा 20 झाला. आणि हे सारखे सारखे दिलेले आहेत का बघायचे, नसतील तर आपल्याला करावे लागतील. हे फार महत्वाचं आहे. चला मग सूत्र लिहूया, सूत्राकडे जाऊया. L अधिक काय बरं, F1 वजा F0 त्याला भागिले 2F1 वजा F0 वजा F2 आणि याला गुणाकारामध्ये कोण आहे बरं, याला गुणाकारामध्ये आहे H. लक्षात येते. सूत्र लिहित राहायचं. आता त्याच्यामध्ये किमती ठेवूया बघा. L ची किंमत किती बघा, 60 अधिक. बरोबर आहे. आता F1 वजा F0. F1 किती आहे बरं, 100 वजा F0 किती आहे बरं, 70. त्याला भागिले 2 गुणिले F1. आता F1 किती आहे बरं आपला, 100 आहे. तुम्ही डायरेक्ट लिहिलं असतं 200 तरी पण चाललं असतं. वजा कोण आहे बघा, F0 आणि F2. F0 किती आहे, 70. F2 किती आहे, 80. सो वजा 70 वजा 80 आणि याला गुणाकारामध्ये H किती आहे बरं आपल्याकडे, H आहे आपल्याकडे 20. तर आपण ते सगळं लिहिलं. लक्षात येते. आता याला सोडवा बघा. आता याला जर सोडवलं तर काय येईल बरं, 60 अधिक इथं किती येईल बरं, 100 मधून 70 गेले तर 30 राहतील. बरोबर आहे. आणि हे 100 दोन्ही किती होतील, 200. आणि इथं किती होतील बरं, 8 आणि 8 16 म्हणजे किती व्हायला पाहिजे, 180. आणि 100 जर 10 वजा केले तर किती होतील बरं, 150 होतील. चेक करा 150 होतात का, याला गुणिले 20.
बरोबर आहे. 8 आणि 7 15 150 आणि इथं 200 होतील. आता काय होईल बरं, याला जर सोडवलं अजून तर 60 अधिक हे 30 तसंच, बरोबर आहे. आणि या 200 मधून 150 गेले तर किती राहतील बरं, 50. इथं 200 लिहायचंय, बरोबर आहे. त्याला गुणिले किती आहे बरं, 20 आहे, बरोबर आहे. तर 1 0 इथं कट करा, 1 0 इथं कट करा आणि 3 दोन्ही किती होतील बरं, इथं 6. म्हणजे किती येईल बघा आता याचं उत्तर, हे 60 अधिक 6 भागिले 5. बघा 60 अधिक 6 भागिले 5 येईल का, बरोबर आहे. हे 3 दोन्ही 6 आणि खाली 5 आहेत. 5नी 6ला भाग जात नाही, बरोबर आहे. सो जाईल पण 1चा जाईल, सो 1 उरल म्हणजे होतील 10 आणि 5 दोन्ही 10. म्हणजे किती उत्तर येईल बरं, 61.2. चेक करा, त्याचं उत्तर 61.2 येतं का. ठीक आहे. मोठं F1, त्याच्यावरचा F0, त्याच्या खालचा F2. सो F0 किती आहे, 70, बरोबर लिहिला. F2 किती, 80 वगैरे सगळं लिहिलं. 60, L तुमचा 60 आहे, यश तुमचा 20 आहे, ते पण लिहिलं आपण. 1 0 कमी वगैरे केला, ठीक आहे. 1 मिनटं इथं चुकतं इथं, कारण की इथं 500 नाही येणार ना. अरे इथं बघा ना, 500 कसं काय लिहितं, इथं थोडंसं चुकतं. इथं 500 नाही यायला पाहिजे, इथं किती येईल, 50 येईल ना. सो बरं झालं मी बघितलं. किती येईल बघा, इथं 30 भागिले, इथं किती येईल, 200 मधून 150 गेले तर 50. त्याला गुणिले किती येईल बरं, 20. तर इथून तुम्ही काय करा, 1 0 कमी करा. ठीक आहे. आता याला जर सोडवलं तर किती येईल बरं, हे येईल 60 अधिक, ठीक आहे. आता हे 3 दोन्ही किती होतील, 6, म्हणजे वर येईल 60 भागिले 5. बघा 3 दोन्ही 6 भागिले 60, 200 मधून 150 गेले तर 50 येतील, बरोबर आहे. आता 5ने याला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा, 60. बरोबर आहे. तर 5 1 5, उरले किती बरं, 1 आणि झाले 10, 5 दोन्ही 10, म्हणजे 12 येईल, बरोबर आहे. सो 60 आणि 12 जर ॲड केले तर किती यायला पाहिजे, 72. किती यायला पाहिजे, 72. चेक करा, आता बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे, चालतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 3. काय दिले बरं परत, चहाच्या 100 हॉटेलांना पुरवलेले दूध व हॉटेलची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिलेली आहे. त्यावरून दुधाचे बहुलक काढा. पुरवलेल्या दुधाचे बहुलक काढायचे. इथं पण बहुलक काढायचं आहे, बरोबर आहे. तुम्हाला वर्ग दिलाय, वर्ग तुम्हाला सलग दिलेला आहे का बघा, 3 ला 3, 5 ला 5, 7 ला 7 सलग दिलेला आहे. वारंवारता दिलेली आहे तुम्हाला. याच्यातला जो सगळ्यात मोठा असेल तो तुमचा असेल F1, याच्या वरचा असेल तो असेल तुमचा F0, याच्या खालचा असेल तो असेल तुमचा F2, आणि जो F1 आहे याच्यातली जी लोअर वर्ग आहे तुमचा तो असेल तुमचा L. लक्षात येते. सो चला लिहूया काय काय दिले बरं आपल्याला. आपल्याला दिलंय बघा F1 आपल्याला दिलाय 35, आपल्याला दिलाय F0 दिलाय आपल्याला 20, त्याच्यानंतर दिलाय F2 आपल्याला दिलाय 18, त्याच्यानंतर L दिलंय 9, आणि याच्यातला जर फरक बघितला तर कितीचा फरक आहे बरं, तर तो आहे 2चा. बघा ना, 1 आणि 3, 3 मधून 1 गेला तर 2, 5 मधून 3 गेले तर 2, 7 मधून 5 गेले तर 2. सो H तुमचा 2 आला. चला मग आता सूत्र लिहूया आणि सूत्रामध्ये किमती ठेवूया. सूत्र काय बघा, ठीक आहे. परत L अधिक F1 वजा F0, खाली भागाकारामध्ये काय बघा, 2F1 वजा F0 वजा F2 आणि गुणिले काय बरं, H आहे. आता इथं ठेवूया. आता इथून 20 गेले तर वर 15 येतील, बरोबर आहे. इथून 70 मधून 20 जर गेले तर किती राहतील बरं, 50 राहतील. 50 मधून जर 18 गेले तर किती राहतील बरं, 38, त्याला गुणिले 2. याला जर भाग दिला ते 15, बरोबर आहे. 2 याला भाग दिला तर किती होईल बरं, बघा बे 1 बे 1 उरल, इकडे किती जाईल 18, तर 19 येईल, बरोबर आहे. सो एवढे यायला पाहिजे. आता याला जर सोडवलं तुम्ही तर काय होईल बरं, हे 9 तसंच अधिक, आता या 15ला 19चा भाग जाणार नाही म्हणून 0, आणि इथे किती झाले बरं, 150 झाले, बरोबर आहे. इथे किती झाले बघा, 150. तर आता 19नी काय करायचं आपल्याला, 150ला भाग द्यायचा आहे. तर 7नी करूया आपण, ठीक आहे. सो 7 9 63 होतील, हा 4 6, 7 1 7, 7 आणि 6 किती होतील बघा, 7 6 6 12 आणि 13, 133 येतील, बरोबर आहे. सो राईट, बरोबर आहे. तर 8नी देऊन बघावं लागेल आपल्याला. कितीनी भाग देऊन बघावं लागेल, 8नी. सो 8 9 किती होतील, 9 8 72, बरोबर आहे. सो 7 4 7, 8 1 8, 8 आणि 7 किती होतील, 157. आपल्याकडे 150 आहे, सो 7चा भाग जाईल. सो 0.7 लिहा, म्हणजेच किती आन्सर यायला पाहिजे बरं, 9.7च्या जवळपास यायला पाहिजे. तुम्ही ट्राय करा बघा, 9.7च्या, त्याचे थोडं फार डिफ्लेक्शन चालतं. नियर अबाउट बघा, तुम्हाला बुकमध्ये शेवटी असंच आन्सर देतात, असं सिम्बॉल देऊन 9, म्हणजे त्याच्या जवळपास तर लिहिलं तरी पण चालतं, ठीक आहे. सो प्रश्न क्रमांक 4 कडे, ठीक आहे. आता 4 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा. 4 नंबरचा प्रश्न सांगतो की खालील वारंवारता वितरण सारणीत 200 रुग्णांची वये आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची एका आठवड्यातील संख्या दिली आहे, त्यावरून रुग्णांच्या वयांचे बहुलक काढा. आपल्याला त्यांचे बहुलक काढायचे. पण आता काय झालं बघा, इथे काय दिलंय, पण 5 पेक्षा कमी. इथे काय दिले बघा, 5 आणि 9. आता 9 आणि पुढे द्यायला पाहिजे होतं, पण कुठून दिले बरं, 10 पासून. आता इथं 14 पासून द्यायला पाहिजे होतं, पण 15 पासून दिले. इथं 19 पासून द्यायला पाहिजे होतं, पण 20 पासून दिले. म्हणजे हे सलग नाहीये.
तर आपल्याला अगोदर सिलेक्ट करावं लागेल. मग त्यांनी काय सांगितलं बरं, 5 पेक्षा कमी. मग आपण 5 पेक्षा कमी म्हणजे कुठून लिहिणार बघा. बघा ना, प्रत्येकामध्ये जर तुम्ही फरक बघितला तर कितीचा आहे, 4, 5 चा फरक आहे, बरोबर आहे. सो आपण 0 पासून घेणार. 0 ते किती, 4.5. मग याच्यातून 0.5 कमी करायचे, याच्यात वाढवायचे, याच्यात कमी करायचे, याच्यात वाढवायचे. तर तुम्हाला काय होईल बघा, ते एक सलग तुम्हाला वर्ग येईल. बघा आपण अगोदर पण बघितलं होतं, एकातून वाढवायचे, एकातून कमी करायचे, एकातून वाढवायचे, एकातून कमी करायचे, खालच्यातून कमी करायचे, वरच्यातून वाढवायचे 0.5, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा असेल तो तुमचा कोण असेल बघा, तो असेल तुमचा F1, त्याच्या वरचा असेल F0, त्याच्या खालचा असेल F2 आणि F1च्या सोबतचा जो खालचा वर्ग आहे तो असेल तुमचा L. लक्षात येते. आता 9.5 आणि 14.5 याच्यातला फरक कितीचा आहे बरं, 5चा आहे. तो असेल तुमचा H, बरोबर आहे. सो F1 किती बघा, F1 आहे तुमचा 50, F0 आहे तुमचा 32 आणि F2 आहे तुमचा 36. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघा, L आहे तुमचं 9.5 आणि H आहे तुमचं 5. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो थोडंसं सूत्र लिहिते वेळेस व्यवस्थित लिहित जा. L अधिक इथं लिहूया आपण F1 वजा F0 त्याला भागिले 2 F1 वजा F0 वजा F2 आणि याला गुणाकारामध्ये H. आता इथं आपण किमती थोड्याशा काय करू, व्यवस्थित ठेवूया. मगाने आपलं काय झालं, थोडीशी किंमत चुकल्यामुळे आपल्याला चेक करावं लागलं की आपलं कुठं चुकतंय तो. ठीक आहे. सो लिहूया बघा. आता काय लिहूया बघा, L किती आहे तुमचा 9.5. L किती आहे बघा तुमचा 9.5 आहे, बरोबर आहे. सो थोडासा खाली लिहितोय. अधिक L किती लिहिला बघा 9.5. आता F1 किती बघा 50. F1 किती बघा तुमचा 50, बरोबर आहे. F0 किती बघा तुमचा 32 त्याला भागिले. आता दोन्ही F1 ला गुणायचे. F1 किती आहे 50, जर दोन्ही गुणलं तर किती होईल बरं, इथं 100 वजा. आता F1 किती बरं परत तुमचा, हे सॉरी F0 किती आहे तुमचा 32 आणि F2 किती आहे तुमचा 36 गुणिले H किती आहे बरं 5, त्यांच्यातला फरक कितीचा आहे 5चा आहे. आता याला जर सोडवलं तुम्ही तर किती येईल बघा 9.5 अधिक. आता 50 मधून जर तुम्ही 32 वजा केले तर पहिल्यांदा काय करा 30 वजा करा, बरोबर आहे. सो 50 मधून 30 गेले तर किती राहतील बरं तुमचे 20 आणि मग 2 वजा करा म्हणजे किती राहतील 18. कुणाला येत नसेल तर असं केलं तरी चालतं. आता हे 100 वजा, आता हे 32 आणि 36 किती होतील बरं, तर हे होतील 68. चेक करा. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, इथं 100 आहे, परत इथं चुकल बघा, असंच होतं बऱ्याच वेळेस. ठीक आहे. सो हे 9.5 अधिक हे 18 तसंच भागिले. आता 100 मधून तुम्हाला काय करायचं 60 वजा करायचे म्हणजे किती राहतील 40 आणि परत तुम्हाला 8 वजा करायचे म्हणजे किती राहतील बघा 32. चेक करा गुणिले 5. ठीक आहे. आता याला तुम्हाला काय करायचं भाग द्यायचा, तो तुम्ही दोन्ही भाग देऊ शकता. सो इथं 16 येईल आणि इथं किती येईल बरं 9 येईल, बरोबर आहे. जर दोन्ही भाग दिला तर तुम्ही छोट्या संख्येने पण भाग देऊ शकता. सो इथे किती होईल 9 45 म्हणजे किती होईल 9.5 अधिक 45 भागिले 16. आता 16 भाग दिला तर किती येईल बघा 9.5 अधिक 16 1 16 100 दोन्ही 32, बरोबर आहे. 100 दोन्ही किती होतील बघा 32 होतील, बरोबर आहे. आणि किती आहेत आपल्याला दिलेले 45. सो 16 1 16 100 दोन्ही 32 100 48 होणार आहेत. आपल्याला 45 दिले. सो 100 दोन्ही 32 आणि ते वरचे 8, बरोबर आहे. 32 आणि 8 किती होतील 40 आणि ते 5, तर 8 आणि 5 किती होतील 13, बरोबर आहे. सो त्याला भाग जाणार नाही म्हणून काय करावं लागेल आपल्याला 0 द्यावं लागेल. आणि किती होतील बरं मग तिथं होतील तुमचे 30, सॉरी 130. किती होतील तिथं तुमचे 130, त्याला भागिले किती तुम्हाला 16. लक्षात येतं. सो तुम्ही त्याला थोडंसं डिक्रीज करू शकता आणि भाग देऊ शकता, काही फरक पडत नाही आहे. आता याला पुढे तुम्हाला भाग येत असेल तर तुम्ही भागाकार द्या. 16 जर भाग देता येत असेल तुम्हाला भाग देऊ शकता, नसेल येत तर तुम्ही हे 9.5 अधिक 2 तुम्ही एवढं लिहिलं तरी पण तुमचं उत्तर चालतं 11.5च्या जवळपास. ठीक आहे. आणि जर तुम्हाला याला भाग देता येत असेल तर भाग द्या, काही फरक पडत नाहीये. आणि जर भाग येत नसेल तर याच्या पुढचं उत्तर नाही आलं तरी चालतं, काही फरक पडत नाहीये. 11.5 वगैरे सफिशियंट आन्सर आहे. आणि जर देता येत असेल तर तुम्ही भाग द्या. जसं मी म्हटलं कोणाला 16चा टेबल येत नसेल तर तुम्ही त्याला काय करा 16 जर 16 जर 10ला गुणलं तर 160 येईल, बरोबर आहे. म्हणजे 16 8ला वगैरे गुणायला पाहिजे. सो 2.8 वगैरे इथं काहीतरी यायला पाहिजे. मग 8 आणि 5 म्हणजे याचं उत्तर 12 वगैरे 12च्या जवळपास काहीतरी यायला पाहिजे. म्हणजे किती यायला पाहिजे बघा, हे 9 8 आणि 5 किती होतील बरं 13, बरोबर आहे. हा चाला एक 9 10 11 आणि 1 12. सो 12.3 वगैरे किंवा 11-12 लिहिलं तरी पण चालतं, काही फरक पडत नाहीये. सो त्याच्या जवळपास आलं. आपलं 11.8 कन्सिडर केलं होतं. 11.8 म्हणजेच 12च्या जवळ आहे किंवा 12.3 म्हणजेच 12च्या जवळ आहे. तुम्ही कसंही लिहिलं तरी पण चालतं, काही फरक पडत नाहीये. ठीक आहे. सो थोडंसं व्यवस्थित बघून घ्या. याला भाग द्या. याला भाग जर दिला तर जवळपास 8चा वगैरे भाग जाईल, 7चा 8चा वगैरे. सो ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे.
सो अशा प्रकारे तुमचा हा जो सराव संच होता 6.3 हा इथेच संपतो. ठीक आहे. सो थोड्याशा ज्या कॅल्क्युलेशनमध्ये थोड्याशा एरर येतात बघा, त्यात समजून घ्या, कारण की ते थोडंसं मराठी आणि इंग्लिशमध्ये शिकवायला थोडंसं प्रॉब्लेम येतो, डिफिकल्टी होते बऱ्याच वेळेस. ठीक आहे. सो थोडंसं ते कॅल्क्युलेशन्स तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. आम्हाला डायरेक्ट लिहायची सवय असते. सो आम्ही जनरली काय करतात, ते सिग्निफिकंट रूल असतात बघा, म्हणजे डायरेक्ट आन्सर काढायचं. डायरेक्ट कसं असतं की 9 आणि ते 2 5 म्हणजे 11च्या जवळ आहे. 11 आणि 5 म्हणजे 11च्या पुढं दशांश पुढे 5 असेल, 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर ते 12 लिहितात. सो ते सिग्निफिकंट रूल यूज करतात. त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही ते समजून घ्या आणि कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करत जा. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.